नमस्कार मंडळी. स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे. आठवड्यातून एखाद्या दिवशी स्वयंपाकाचा कंटाळा येतोच आणि तेव्हाच हवी असते झटपट पोटभरीची आणि टेस्टी रेसिपी. आज आपण अगदी साध्या घरगुती पद्धतीने बनवणार आहोत गरमागरम सॉफ्ट आणि अगदी रसाळ असा रस्सम वडा. ही रेसिपी एकदा करून बघितली ना तर घरचे पुन्हा पुन्हा हिचीच डिमांड करतील. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आणि आजची ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे सर्वात आधी आपण तूर डाळ आणि एक मध्यम आकाराचं टोमॅटो घेतलेला आहे. ही तूर डाळ आपल्याला आता शिजवून घ्यायची आहे. तर इथे बघा, तूर डाळ मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि त्यामध्येच बारीक असा टोमॅटो चिरून घातला आणि कुकरच्या 4 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहे. सोबतच थोडी हळद घालून घेतलेली यामध्ये आणि मस्त अशी डाळ ही शिजवून घेतलेली आहे. आता शिजवलेली डाळ आपल्याला छान घोटून घ्यायची आहे. तुम्ही आता बघा, मी विस्करनीच व्यवस्थित अशी ही डाळ घोटून घेत आहे. जितकी छान डाळ घोटली जाईल तितकाच छान आपला हा रस्सम वडा तयार होईल. तर इथे डाळ तर घोटून झालेली आहे, पण आता रस्सम वडा तयार करण्यासाठी आपण छान असं एक वाटण तयार करणार आहोत. या वाटणामुळेच तुमचा रस्सम वडा अगदी हॉटेलपेक्षाही भारी तयार होणार आहे. एक मध्यम आकाराचा कांदा उभा लांब असा चिरून घेतलेला आहे. 4 ते 5 लसूण पाकळ्या आणि आल्याचा एक लहान तुकडा घेतलेला आहे. आता कांदा आपण कच्चाच वापरलेला आहे. लसूण आणि आलंसुद्धा मिक्सरच्या भांड्यात घालून घेतलेलं आहे. आता इथे अर्धा चमचा आपल्याला धने घ्यायचे आहे, पण इथे माझ्याकडे जाडसर कुटलेले असल्यामुळे मी तेच वापरले. आणि अर्धा चमचाच आपल्याला जिरे घ्यायचे आहेत. आता यामध्ये आपल्याला घालायचे आहे 5 ते 6 काळी मिरी. यापेक्षा जास्त घेऊ नका. ज्यांना पित्ताचा त्रास होत असेल त्यांनी तर जास्त घ्यायची नाही यापेक्षा. आणि 5 ते 6 कढीपत्त्याची पाने घेतलेली आहेत. तसंच इथे कोथिंबीर आणि कोवळ्या अशा तिच्या काळ्यासुद्धा थोड्या मी घेतलेल्या आहेत. आता गरज वाटल्यास आपण इथे थोडाफार पाण्याचा वापर केला तरीही चालेल, पण वाटण हे जे आहे ते चांगलं बारीक करून घ्यायचं. तर इथे थोडं पाणी मी वापरलेलं आहे आणि बघा, हे वाटण छान असं बारीक केलेलं आहे. कारण आपण पाणी जर वापरलं नाही तर धणे आणि जी काळी मिरी आहेत ते व्यवस्थित बारीक होत नाही. त्यासाठी थोडंफार पाणी वाटल्यास तुम्ही वापरू शकता. आता आपण आपला जो रस्सम आहे तो तयार करायला घेणार आहोत. तर कढईमध्ये तेल घालून घेणार आहोत. रस्समसाठी फार जास्त तेलाचा वापर कधीही करायचा नाही. आता तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे पाव चमचा. बऱ्याच ठिकाणी मोहरी घातली जाते किंवा नाही घातली जात, पण मला आवडते त्यामुळे मी घातली. तर आता मोहरी छान तेलामध्ये फुटू द्यायची आहे आपल्याला आणि जे तयार केलेलं वाटण आहे आपण ते वाटण आपल्याला या तेलामध्ये घालून घ्यायचं आहे. आता बघा, वाटण घातल्यानंतर आपल्याला यामध्ये आणखीनही काही साहित्य घालायचे आहेत. तर सर्वात आधी सुक्या लाल मिरच्या घातल्या. सुरुवातीला तेलामध्ये घातल्यामुळे त्यांचा रंग बदलतो म्हणून मी आता घातल्या. आणि 2 चुटके एवढा हिंग घालायचा आहे, कारण तूर डाळ पचायला जड असल्यामुळे यामध्ये आपण हिंगाचा वापर केलेला आहे. तर आता सर्व साहित्य तेलामध्ये छान परतून घ्यायचं. कांदा आपण कच्चाच वापरलेला आहे त्यामुळे त्याचा पूर्ण कचवटपणा आपल्याला घालवून घ्यायचा आहे. त्यासाठी जे वाटण आहे ते तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं. आता वरूनही थोडंफार कढीपत्त्याची पाने आपण वापरणार आहोत. तर 7 ते 8 कढीपत्त्याची पाने इथे मी वापरलेली आहेत. आणि यामध्येच आपण 1 चमचा गरम मसाला, त्याचबरोबर इथे चवीनुसार लाल तिखट आणि हळद घातलेली आहे पाव चमचा. आता हे सर्व साहित्य आपल्याला या वाटणाबरोबरच परतून घ्यायचे आहे. पण वाटण अजून छान असं परतून आपलं झालेलं नाही. ती परतण्याची सुद्धा एक पद्धत सांगते तुम्हाला. बघा, आता सर्व साहित्य सुरुवातीला एकत्र करून घेतलेले आहेत. कारण या रस्सममध्ये तेलाचा वापर कमी केलेला आहे. त्यामुळे आपल्याला इथे आता काय करायचं आहे, थोडं पाणी घालून घ्यायचं आहे यामध्ये. हॉटेलमध्येही जेव्हा छान वाटण परतल्या जातं तेव्हा हॉटेलमध्येही ही पद्धत वापरल्या जाते. थोडं पाणी घालून घेतलं म्हणजे वाटण तळाला लागू नये आणि व्यवस्थित भाजलं तर जावं, यासाठी थोडं पाणी घालून घ्यायचं परत अजून. आणि जे वाटण आहे ते छान परतून घ्यायचं, म्हणजे कांद्याचा पूर्ण कचवटपणा नाहीसा होईल आणि वाटण खमंग लागेल. आता बघा, हे वाटण छान परतून झालेलं आहे. आपण दोनदा थोडं थोडं पाणी यामध्ये घातलेलं आहे. आता आपल्याला यामध्ये घालायची आहे तर ती चिंच. एका लहान लिंबा एवढी मी चिंच भिजत घातलेली होती 15 ते 20 मिनटं गरम पाण्यामध्ये. तुम्हाला घाई असेल तर गरम पाण्यामध्ये घातली की लगेचच चिंच भिजली जाते. आता हाताने मॅश करून घेणार आहोत चिंच आणि नंतर याचा पूर्ण जो गर आहे तो काढून घेतलेला आहे मी. आणि आता हा गर पूर्ण आपल्याला या मसाल्यामध्ये म्हणजेच या वाटणामध्ये घालायचा आहे आणि तोही छान यामध्ये एकत्र असा करून घ्यायचा आहे आपल्याला. आता हे पूर्ण साहित्य एकत्र करून झाल्यानंतर
आपल्याला यामध्ये जी आपण तूर डाळ शिजवून घेतलेली होती आणि घोटून घेतलेली आहे ती घालायची आहे. तर आता बघा, रस्सम बऱ्याचदा खूप पातळ असतो, पण इथे आपण अतिच पातळ न करता यामध्ये तूर डाळीचा वापर थोडा जास्त केलेला आहे. तर आता आपण यामध्ये पाणी घालून घेणार आहोत. त्याच पातेल्यामध्ये मी पाणी घातलेलं आहे आणि भरपूर असं पाणी यामध्ये आपल्याला घालायचं आहे. तर अजूनही थोडा रस्सम मला घट्ट वाटत आहे, त्यामुळे मी यामध्ये पाणी अजून थोडं वाढवणार आहे. पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाण्याचं प्रमाण कमी अधिक करू शकता. आता याची कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट अशी झालेली आहे. तर आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे तो म्हणजे गूळ. तर इथे आपण एक मध्यम आकाराच्या लिंबा एवढा गूळ इथे घातलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठसुद्धा घालायचं आहे. आता गुळाचंही प्रमाण आवडीनुसार कमी अधिक करू शकता तुम्ही. तर आता आपल्याला सर्वात शेवटी यामध्ये घालायची आहे कोथिंबीर आणि हलक्या तिच्या कोवळ्या मी थोड्या काळ्यासुद्धा घेतलेल्या आहेत, बारीक अशा चिरून त्याही घातलेल्या आहेत सोबत. आता हा रस्सम आपला छान उकळवून आपल्याला घ्यायचा आहे. जितका छान तुमचा रस्सम शिजला जाईल, उकळला जाईल, तितकीच त्याची चव आणखीनही वाढेल. आता इथे रस्सम आपला उकडायला सुरुवात झालेली आहे. तर आता मी आणखी हा शिजवून घेते आणि नंतर तुम्हाला मग दाखवते. तर आता इथे आपला हा रस्सम शिजलेला आहे आणि हा रस्सम मी खाली काढून घेतलेला आहे. तर इथे तुम्ही बघू शकता, पहिल्यापेक्षा याला अजूनही थोडा दाटसरपणा आलेला आहे आणि आपला परफेक्ट असा मस्त घरगुती पद्धतीने हा रस्सम तयार झालेला आहे. तुम्ही असाही हा एखाद्या दिवशी भाताबरोबर खायलाही करू शकता. भाताबरोबरही छान लागतो. तर आता रस्सम ठेवूया बाजूला आणि आपण जी उडीद डाळ भिजत घातलेली होती, तर इथे मी उडीद डाळ फक्त 2 तासासाठी भिजत घातलेली होती. आधी ती छान 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि नंतर भिजत घालायची. तर आता ही डाळ चांगली भिजल्या गेलेली आहे. तर यातलं जितकं शक्य होईल तितकं पाणी आपण झारून मिक्सरच्या भांड्यामध्ये ती बारीक करण्यासाठी घालणार आहोत. तर इथे आता आपली डाळ जितकी मिक्सरच्या भांड्यात बसेल तितकीच आपण घालणार आहोत आणि ही छान आपल्याला गुळगुळीत अशी मस्त बारीक करून घ्यायची आहे. तर आता यामध्येही तुम्हाला गरज वाटल्यास थोडंफार पाणी तुम्ही वापरू शकता, पण फार जास्त पाणी इथे आपल्याला वापरायचं नाही. तर आता ही डाळ मी बारीक करून घेते आणि तुम्ही बघू शकता डाळ इथे मी बारीक करून घेतलेली आहे. बऱ्याचदा डाळ बारीक करत असताना आपण मिक्सरचा जास्त वापर केला तर मिक्सर गरम होतं आणि डाळ पाहिजे तशी बारीक होत नाही. त्यासाठी थोडंफार थंड पाण्याचा तुम्ही वापर करू शकता. तर ही डाळ बघा छान अशी बारीक करून आपली झालेली आहे. आता ही डाळ आपण एका अशा मोकळ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि नंतर राहिलेली जी डाळ आहे आपली ती याच पद्धतीने आपल्याला बारीक करून घ्यायची. तर डाळ इथे तुम्ही बघू शकता, आपण जेव्हा मेदूवडा तयार करतो तर त्यापेक्षा थोडीशी सैलसर डाळ असेल तुमची तरीही चालेल, पण त्यापेक्षा जास्त करू नका. कारण आता आपण हा वडा तयार करणार असल्यामुळे याला आकार आपल्याला द्यायचा नाही, पण मेदूवड्याचं तसं नसतं. तर इथे डाळ आता आपली बारीक करून झालेली आहे. आता उरलेली डाळ आहे ती आधी बारीक करून घेते. तर इथे तुम्ही बघू शकता आपली जी राहिलेली डाळ होती ती आपण बारीक करून घेतलेली आहे. आता ही डाळ जी आहे ती आपल्याला फेटून घ्यायची आहे. जोपर्यंत तुमची डाळ छान हलकी होत नाही, तिचा हलकासा रंग असा फिकट होत नाही, तोवर आपल्याला ही डाळ छान फेटून घ्यायची आहे. जितकी छान डाळ फेटली जाईल तितकेच तुमचे वडे हलके आणि आतून पोकळ तयार होतील. तर इथे बघा, आता पहिल्यापेक्षा आपली जी डाळ आहे ती हलकी झालेली आहे आणि तिचा तुम्ही रंगही बघू शकता. तर अशीच आपल्याला डाळ जी आहे ती चांगली फेटून घ्यायची आहे. तर वडे आपले छान सॉफ्ट होण्यासाठी ही स्टेप करणं खूप गरजेचं आहे. तर आता ही डाळ तर आपण फेटून घेतलेली आहे. आता ही डाळ हलकी झालेली आहे की नाही ते आपण चेक करूया. तर थोडं वाटीमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये डाळीतील थोडा गोळा आपण पाण्यामध्ये टाकून बघूया. गोळा जर छान वर तरंगला तर समजायचं डाळ परफेक्ट अशी फेटून आपली झालेली आहे. तर आता आपण या फेटलेल्या डाळीमध्ये काही साहित्य घालून घेणार आहोत. तर इथे अर्धा चमचा आपण जिरे घेतलेले आहे आणि त्याचबरोबर आपल्याला यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ, तसंच बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर. तुम्ही कढीपत्त्याची पानेही घालू शकता, हिरवी मिरची किंवा आलंही घालू शकता यामध्ये. पण मी यामध्ये फक्त जिरे आणि कोथिंबीर घातलेली आहे. तर आता हे सर्व आपण छान एकत्र करून घेणार आहोत आणि डाळ इथे तुम्ही बघू शकता किती फुलल्या गेलेली आहे. तर चला मग आपण हिचे वडे तयार करायला घेणार आहोत. त्यासाठी मी तेल आधीच गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं, पण वडे तळत असताना आपल्याला बघा आधी हात ओला करून घ्यायचा आहे. असं थोडंच मिश्रण आपल्याला हातावर घ्यायचं आहे बोटांनी. अगदी भजी जसे आपण तयार करतो त्याच पद्धतीने वडे तयार करायचे आहेत. पण वडे तेलामध्ये टाकताना गॅसची स्पीड मीडियमच ठेवायची.
जास्त कमी स्पीडवर वडे तळले तुम्ही तर ते तेलकट होऊ शकतात आणि चांगले फुलल्या जाणार नाहीत. गॅसची स्पीड तुम्ही मोठी ठेवली तर वडे लगेचच त्यांना रंग येईल, पण आतून तसेच राहतील. त्यासाठी गॅसची स्पीड आपल्याला मीडियम ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. आणि बघा, मिश्रण हलकं झालेलं असल्यामुळे वडे जे आहेत ते स्वतःहूनच दुसऱ्या बाजूने पलटत आहेत. तर आता हे वडे आपल्याला जेवढे तेलामध्ये बसतील तेवढेच घालायचे आहेत. आणि बघा किती छान फुलल्या गेलेले आहेत. हीच महत्त्वाची स्टेप आहे की आपण जी डाळ छान अशी फेटून घेतलेली होती, त्यामुळे बघा अजिबातही सोडा न घालता तुमचे हे वडे अगदी दुपटीने फुलले जातात. तर आता यांना दुसऱ्या बाजूनेही पलटवून असे आजूबाजूने छान आलटून पालटून आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत, म्हणजेच छान तळून घ्यायचे आहेत. आतूनही वडे असे मस्त छान तळले गेले पाहिजे. तर आता बघा, वडे छान गोल गरगरीत असे झालेले आहेत. तर आपण यांना छान रंग येऊ देऊया आणि काढून घेऊया वडे. तर हे वडे आपल्याला पाहिजे त्या रंगावर छान तळले गेलेले आहेत. तर असे एखाद्या मोठ्या झाऱ्यामध्ये आपण ते काढून घेणार आहोत आणि याचं पूर्ण तेल जे आहे ते आपल्याला झारून घ्यायचं आहे. आणि आपले जे रस्समसोबत वडे आहेत ते तयार झालेले आहेत. तर बघा, आपण एका बॅचमध्ये किती सारे असे हे वडे तयार करून घेतलेले आहेत. तर आता आपण हे एका टोपलीमध्ये काढून घेणार आहोत. आणि बघा, यांना रंग किती छान आलेला आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपले जे वडे आहेत ते किती छान असे फुलल्या गेलेले आहेत. तर आता आपण याच पद्धतीने राहिलेले जे वडे आहेत ते आधी तळून घेणार आहोत. तर तेलामध्ये बघा असेच आपण दुसऱ्या बॅचचेही जे वडे आहेत ते तळायसाठी टाकणार आहोत. आणि हे वडेसुद्धा बघा किती छान असे फुलल्या गेलेले आहेत. भराभर असे हे वडे तयार होतात. अजिबातही याला वेळ लागत नाही जास्तीचा. आणि एकदा का तुम्ही ही जी पूर्ण तयारी आहे ती करून घेतली की भराभर असे वडे तर तयार होतातच, पण रस्सम करायलाही फार जास्त वेळ लागत नाही. तर आहे ना अगदी झटपट तयार होणारी साधी सोपी अशी ही रेसिपी. तर तुम्हीसुद्धा नक्की ही रेसिपी एकदा करून बघा. नेहमी तेच ते एकसारख्या चवीचे पदार्थ खाण्यापेक्षा कधीतरी अशा पद्धतीने छान चटपटीत असा हा घरगुती पद्धतीने तयार केलेला रस्सम वडा नक्कीच करायला हवा. खरंच सांगते, घरातील मंडळी तुम्हाला परत परत करायला लावतील अशी ही रेसिपी आहे आणि पोटभरीची सुद्धा आहे. तर मी सांगितलेल्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या ते सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. रेसिपी आवडल्यास एक लाईक करून चॅनललाही नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा अशाच झटपट तयार होणाऱ्या घरगुती आणि साध्या सोप्या रेसिपीसोबत आपण लवकरच भेटूया. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. धन्यवाद.